युद्धामुळे भारतासमोर अनेक आव्हानं, संकटासाठी भारत आधीपासूनच तयार, इंधन पुरवठ्यासाठी आम्ही प्रयत्नशील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेमध्ये निवेदन. अशोक खरात प्रकरणामध्ये 150 पेक्षाही अधिक व्हिडिओ आहेत. पोलीस तपासामध्ये अधिक धक्कादायक माहिती उघड, आक्षेपार्ह आणि संवेदनशील व्हिडिओचा मोठा साठा. खरात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर, लैंगिक शोषणाचा प्रकार 15 ते 20 वर्षांपासून सुरू असल्याची माहिती. पीडित महिलांची संख्या 500 पेक्षाही जास्त असण्याचा अंदाज. नवीन तक्रारींमध्ये विद्यार्थी देखील पीडित असल्याचं उघड. खरातच्या मिरगावमधील श्री शिवनिका संस्थानच्या संपत्तीमध्ये 2024 मध्ये अचानक वाढ झाल्याची नोंद. एका वर्षामध्ये संस्थानला 76,91,000 देणग्या लाभल्या. 2025 पर्यंत शिवानिका संस्थानची संपत्ती 1,81,00,000 वर. खरातच्या आणखी एका फसवणुकीचा पर्दाफाश. तुर्की-मधच्या नावाखाली भक्तांकडून उकळले 1 लाख रुपये, तर एका मधाच्या बाटलीची किंमत तब्बल 9 लाख रुपयांपर्यंत. मध शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक असल्याचा करत होता दावा. अमेरिकेने इराणच्या पॉवर प्लांटवर केले हल्ले, 5 दिवस पुढे ढकलले. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती. इराणवरील नियोजित हल्ले तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे ट्रम्प यांचे निर्देश. नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यामध्ये झाली चर्चा. इराणसोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खलबत. युद्धाच्या दरम्यान वाटाघाटीवर भर देण्याचा ट्रम्प यांचं आवाहन. तर चर्चेनंतर सुद्धा हल्ले सुरूच राहणार, नेतन्याहू यांचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 100% ट्रम्प यांच्याच नियंत्रणात आहेत. राहुल गांधी यांनी केली टीका. पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये 25 मिनिटांचं भाषण दिलं, पण अमेरिकेविरुद्ध चकार शब्दही काढला नाही. राहुल गांधी यांनी साधला निशाणा. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.